एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत सर्वश्रेष्ठ पूजा नेमकी काय आहे, कशी आहे. मानस पूजा म्हणजे नक्की काय, ती काय असते, कशी असते, केव्हा करावी, कोणी करावी, कशी करावी, असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडलेले असतात. प्रत्येक स्वामी भक्तालाच नव्हे तर ज्याही कोणत्या देवाचं किंवा तुम्ही सेवा करता किंवा कोणते तुमचे इष्टदैवत आहे त्याबद्दलही तुम्हाला हे संभ्रम निर्माण होतात. तर त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत, डिटेलमध्ये याबद्दलचं नॉलेज घेणार आहोत. ज्यांनी ज्यांनी गुरु केलेला असतो त्यांना त्यांचे गुरु देखील सांगतात की मानस पूजा करा, गुरुमंत्र म्हणा, पण याबद्दलची पूर्ण माहिती अनेकांना नसते. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत पूर्ण मानस पूजेबद्दल नेमका काय अर्थ आहे व का करायचे आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला नवीन असताल, प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवनवीन माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक करा आणि आपल्या या पुढच्या विषयाला आपण वळूया. आपण आपल्या स्वामींना देखील गुरु करू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? जर कोणाला गुरु नाही आहे, गुरुमंत्र नाही आहे, तर अजिबात काळजी करू नका. किंवा तुमचे जे दैवत आहे, जे तुम्हाला आवडते, मग ते कुठलेही असू द्या, त्यांची देखील तुम्ही मानस पूजा करू शकता. मानस पूजा म्हणजे काय, तर मनापासून, मनाच्या कोपऱ्यापासून, मनाचं पूर्ण अंतःकरण त्या भावाने केलेलं जे पूजन आहे ते देवाला अर्पण करायचं. म्हणजेच जेव्हा मन एकदम शांत असते, अस्थिर व चंचल मनाला शांतचित्त करून देवासमोर अगदी 2 मिनटं 5 मिनटं जरी तुम्ही बसलात ना, तरी ती पूजा इतर पूजेपेक्षा, अगदी महापूजेपेक्षा खूप श्रेष्ठ ठरते. अगदी जी आपण षोडशोपचार मूर्तीपूजा करतो त्यापेक्षाही मानस पूजा खूप श्रेष्ठ मानली जाते. याचाच अर्थ जी पूजा शरीराने नव्हे तर मनातल्या मनात केवळ कल्पनेने करायची असते. शरीराचा कोणत्याही प्रकारचा, कुठल्याही अंगाचा वापर न करता आपण मनातल्या मनात, मनाच्या कल्पनेने ती पूजा करायची असते व देवाच्या चरणी ती सोपवायची असते. आता ही पूजा जसे मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही देवांची करू शकतो, सद्गुरूंची करू शकतो, अगदी आपल्या महाराजांचीही करू शकतो. कुठेही आपण असू दे, कधीही करू शकतो, केव्हाही करू शकतो. काहीही टायमिंगचं बंधन नाही आहे. ती मानस पूजा आहे, त्यामुळे आपलं मन एकदम शांत, एकदम स्थिर असलं पाहिजे, हेच महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, एका शांत ठिकाणी बसायचं आहे व ठरवायचं की आपल्याला कोणत्या देवी देवतांची किंवा गुरूंची मानस पूजा करायची आहे. कुलदेवीची देखील तुम्ही करू शकता. आणि का करायची आहे, आपण आपल्या शरीरासाठी व्यायाम करून चांगले पौष्टिक अन्न खाऊन शरीर मजबूत करतो, बरोबर. पण मनाचा कोणीच विचार करतं का? मनाचा विचार कोणालाही येत नाही की मनालाही आरामाची, विश्रामाची किंवा कोणत्या तरी खुराकाची गरज असते. मन हे 24 तास कंटिन्यू विचार करत असते. सतत चलबिचल, अस्थिर विचारांचा कल्लोळ चालूच असतो त्या मनामध्ये. त्यामुळे ते कुमकुवत होत चालले आहे. याचा कधी कोणी विचार केला का? किंवा कोण करतं का या धकाधकीच्या जीवनामध्ये? सर्वसाधारणपणे कोणीच हा विचार करताना दिसत नाही. त्यामुळेच मन जेव्हा सुदृढ आणि सशक्त होईल ना, तेव्हाच अनेक चमत्कार होताना आपल्याला पाहायला मिळतात. जीवनामध्ये बदल घडायला सुरुवात होतात. मनाला बळकटी देण्यासाठी कल्पनाशक्ती, भावना, विचारशून्य मन यांची गरज असते. त्यामुळेच अनेकदा आपण ऐकतोय व्हिज्युअलायझेशन करा, मेडिटेशन करा. म्हणजेच आज आपण जे बघतोय तेच आपण मानस पूजा या प्रकारामध्ये पाहणार आहोत. हे पूर्वापार सांगितलेलं आहे, अगदी शास्त्रामध्ये खूप पूर्वापार सांगितलेलं आहे, ज्याचे आत्ता आपण ट्रेंड पाहत आहोत, बरोबर. या मानस पूजेचे अनेक फायदेच होणार आहेत आपल्याला. थोडक्यात मनाला खत, पाणी मिळणार आहे. आपण रोज देवपूजा तसं म्हणायला गेलो तर किती मन लावून करतो मला सांगा?
खरं तर उरकूनच टाकतो, की आपल्या कामाचा एक भाग आहे बाबा. देवपूजा जर मी नाही केली तर मनाला रुकरुक लागते. दिवसभर मन बेचैन होतं, की देवाला काय वाटेल, म्हणून आपण ती एक देवपूजा उरकून टाकतो. त्याच्यामध्ये आपली एक औपचारिकताच असते. जणू काही आपल्याला कुठं कामच ते दिलेलं आहे आणि ते जर पूर्ण नाही केलं तर आपल्याला शिक्षा होणार आहे. बरोबर. आपले मन कुठंच लागत नसते त्या क्षणी देवाच्या चरणी. आपण मनापासून असं मन लावून त्याला तीर्थस्थान किंवा आंघोळ घालतो असं नाही. आपण देवापुढे अनेक विचार घेऊन बसतो, अडचणींना घेऊन बसतो, त्यांचा पाढा वाचत असतो संकटांचा. आणि आता मी देवपूजा केली आहे, देवाने माझे ऐकलेच पाहिजे असा व्यर्थ भाव आपण ठेवतो देवाजवळ. अगरबत्ती लावतो, दिवा लावतो आणि परत आपली कामं आटपायला सुरू होते. बरोबर. आता मानसपूजा कशी करायची ते बघूया आपण. सर्वप्रथम शांत ठिकाणी बसा. एक जागा निश्चित करा. डोळे झाका व त्यानंतर 4 ते 5 वेळा दीर्घ खोल श्वास घ्यायचे आहेत तुम्ही. या दीर्घ श्वासामुळे काय होतं, की तुम्ही आत्ता वर्तमान चालू जी स्थिती आहे तिथे तुम्ही येता. कुठल्याही मनामध्ये विचार येत नाहीत. जे विचार येत होते कंटिन्यू, त्याला एक हे लागतं, ब्रेक लागतो आणि मन शांत होतं. कंटिन्यू येणारे जे विचार असतात ते एकदम कमी होतात. मन शांत आणि कंट्रोलमध्ये येऊन आपण स्वतः वर्तमान स्थितीमध्ये येतो आणि मन एकाग्र होऊ लागते व मानसपूजेसाठी हेच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण मन आणि शरीराने एका जागी आल्यानंतर डोळे झाकूनच स्वामींना प्रत्यक्षात पाहायचे आहे. फोटो किंवा मूर्ती नाही पाहायची, कोणती मंदिर वगैरे पाहायचं नाही आहे, कोणत्याही लोकांची गर्दी बघायची नाही आहे. पाहायचं आहे ते फक्त साक्षात स्वामींना पाहायचं आहे आणि आपण त्यांच्यासमोर आहे, एवढंच. आता हे झालं जे स्वामी समर्थांना मानतात, आपल्या महाराजांचं ज्यांना मानसपूजा करायची आहे त्यांच्यासाठी. पण याशिवाय तुम्ही कोणत्या देवी देवतांना मानता किंवा आपल्या कुलदेवीचं तुम्हाला करायचं आहे, कुलदेवताचं करायचं आहे, तसंच त्या देवीसमोर आपण स्वतः आहोत असे मनामध्ये कल्पना करायला सुरुवात करा. ज्या गुरूंना मानता त्या गुरूंना देखील साक्षात समोर बघायचं आहे आपल्याला. आलं लक्षात तुमच्या नेमकं कसं काय करायची आहे सुरुवात? आता स्वामींची जर मानसपूजा करणार असताल तर साक्षात स्वामी तुमच्या पुढे बसलेले आहेत व त्यांना पाहून तुम्ही खूप आनंदात आहात, प्रसन्न आहात. काय करू आणि काय नको तुम्हाला झालेलं आहे. प्रथम तुम्ही स्वामींना मुजरा करायचा आहे आणि मग त्यांना पंचामृताचा अभिषेक करायचा आहे व पुन्हा शुद्धोदक घालून शुद्ध चांगल्या वस्त्राने त्यांना पुसायचं आहे. त्यांचे चरण तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करायचे आहेत. त्यांना शुद्ध चंदन लावताय तुम्ही, त्यांच्या आवडीचे हिना अत्तर लावताय, अष्टगंध लावताय. त्यानंतर त्यांच्या आवडीची चाफ्याची फुले तुम्ही वाहताय, त्यांच्या चरणी अर्पण करताय. सुगंधित धूपांचा सुवास सगळीकडे पसरलेला आहे. पंचारती घेऊन स्वामींना ओवळताय. शुद्ध तूप व कापूर मिश्रित जी पंचारती आहे त्याचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. तसेच स्वामींच्या आवडीचा खडीसाखरेचा नैवेद्य किंवा त्यांच्या आवडीचा पेढ्यांचा नैवेद्य तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे व स्वामींनी त्यांच्या मुखाने तो ग्रहण केलेला आहे आणि ते पाहून तुम्हाला खरंच खूप आनंद झालेला आहे असं तुमचा तिथं भाव असणार आहे. त्यांच्यासाठी स्वतःच्या मुखाने गाणं म्हणत आहात, तुम्ही स्तोत्र म्हणत आहात, भजन म्हणत आहात, स्वामी समर्थ अष्टक म्हणत आहात. असं सगळं तुम्ही करायचं आहे. पण यामध्ये ओठ अजिबात हलवायची नाही आहे. सगळं मनातल्या मनात करायचं आहे. मनातल्या मनात कल्पना रंगवायची आहे. यामध्ये मी माझ्या पद्धतीने मी जसं इमॅजिनेशन करते, मी जसं मानसिक पूजा करते त्यानुसार सांगितलं. आता यामध्ये प्रत्येकाच्या मानसिकतेनुसार, प्रत्येकाच्या कल्पनेनुसार, प्रत्येकाच्या विचाराच्या क्षमतेनुसार यामध्ये प्रत्येकाचा पूजा करण्याचा भाव वेगवेगळा असू शकतो. म्हणूनच त्याच वेळेस जे काही तुम्हाला सुचेल तशी तुम्ही मानसपूजा करायची आहे. आणि बऱ्याच वेळा आपण बघा मंदिरामध्ये जातो आरतीला, दर गुरुवारी किंवा कधीतरी जातो, तेव्हा तेथील सेवेकऱ्यांनी स्वामींची केलेली सेवा, त्यांचा केलेला शृंगार बघून, दरवेळेस वेगवेगळ्या वारांचं स्वामींचा शृंगार बघून
आपल्यालासुद्धा असं खूप वाटतं ना मनोमन, की अशी जर सेवा करायची संधी मला जर मिळाली तर मी असं केलं असतं स्वामींसाठी, मी तसं केलं असतं स्वामींसाठी. असं सगळ्यांनाच वाटतं, बरोबर? मलासुद्धा वाटतं. मग तीच ही संधी तुम्हाला मिळालेली आहे मानस पूजेद्वारे. आणि ती संधी तुम्ही कशी करताय संधीचं सोनं, हे इथं तुम्ही तुमच्या कल्पनेद्वारे रंगवायचं आहे. स्वामींसाठी काय काय तुमची जी इच्छा आहे ते सगळं तुम्ही करू शकता, त्यांना सांगू शकता, त्यांच्यासोबत बोलू शकता, त्यांच्यासोबत भांडू शकता, रडू शकता, रागवू शकता. कारण स्वामीच आपली आई आहे. स्वामीच आपले आई वडील, भाऊबंध म्हणजे सखा सोयरा तुम्हीच सगळं आहे. तुमच्याशिवाय स्वामी मला कोण समजून घेणार. स्वामी समर्थ अष्टकामध्ये या ओळी आहेत बघा, की सखा सोयरा सर्व तू दीनबंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. तुमच्यासारखी माया प्रेम कोणीच करू शकणार नाही स्वामी. तुम्हीच माझ्यासाठी सर्व काही आहात. जे काही आहात ते सर्व तुम्हीच आहात माझ्यासाठी. सगळी दुःख अडीअडचणी चिंता सगळं तुमच्या चरणांशी नतमस्तक ठेवलेलं आहे आणि तुमच्याजवळ मी बसून असंच एकटक तुम्हाला पाहत आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मानसपूजा करताल आणि तुम्हाला वाटेल आता सर्व काही झालं माझं स्वामींसाठी करून, तेव्हा तुम्ही हळूहळू तुमचे डोळे उघडू शकता आणि पूर्ववत आपल्या ज्या काय गोष्टी आहेत त्या करण्यासाठी तयार होऊ शकता. इतकं छान वाटणार आहे ना तुम्हाला ही मानसपूजा केल्यानंतर. आत्ता मी स्वतः तुम्हाला सांगते तेव्हा मला स्वतःला हे सगळं डोळ्यासमोर मी पाहिलेलं आहे. ती सेवा मानसपूजा या व्हिडिओद्वारे माझी झालेली आहे. तर खूप छान वाटतं. तुम्ही याचा अनुभव नक्की घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ. मानसपूजा तुम्ही करता का? तर ती करताना तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.